ऑन स्ट्राईक वरती जेडी जगदीश. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूला सन्मान दिलं, सन्मानपूर्वक हाताळलं. रक्षात्मक हा फटका होता. एक धाव देऊन जाईल. स्वतःच ही संघाचं खातं ओपन करतोय जेडी हा फलंदाज. आणि स्ट्राईक रोटेट केली. नॉन स्ट्रायकर एंडवरचा आता हितेश आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. बॉल तयार. फटका पसलाय. प्रवीण त्या ठिकाणी होता आणि त्यानं जेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट. फलंदाज हितेश, ज्याचा आहाकार आपण अलीकडच्या 2-3 मॅच मध्ये पाहिला होता. 2 मॅच मध्ये त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती, जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू अगदी ज्याच्यासाठी जालं विणलं होतं ना, सापलं रचलं होतं, त्या जाल्यात अडकवलं हितेशला आणि महत्वाची विकेट. परतीचा प्रवास त्याला तिथून करावा लागतो. आता नवीन फलंदाज हनुमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. हनुमान एक चांगला खेळाडू, एक संयमी खेळाडू. कन्सिस्टन्सी त्याची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली केली. जेडीची विकेट ज्यावेळी गमावली होती, आता हितेशची विकेट गमावली आहे आणि आता पूर्णपणे सर्वतोपरी जबाबदारी आपल्या खांद्यावरती त्याला घ्यावीच लागेल. बॉल तयार आहे. भूषण. एकदा या चेंडूवरती मिळेल जाईल सिंगलच्या मदतीनं. धापलक जाऊन पोहोचल ते 2 या धाबासंख्येवरती. शांत आणि संयमी सुरुवात. एक विकेट गमावली आहे. महत्वाची. हितेश या मॅच मधला एक जबरदस्त बॅट्समन होता बार्ने टीमसाठी आणि त्या फलंदाजाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे. बॉल तयार. फटका पसलाय. आबेमध्ये होता. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घ्यायची की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये आणि आता विकेट या ठिकाणी गमावली जाते. धाव घ्यायची होती की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते दोन्ही फलंदाज. तू मैमे अशी गपलत दोन खेळाडूंमध्ये आणि जे कम्युनिकेशन होता ना, जो संवाद होता, तो जुळलाच नाही आणि त्या कारणासाठी या ठिकाणी विकेट गमावली. जेडेची जगदीशची महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. बोलो तयार. भूषण आणि झेलला कॅरी केलं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सुरेश यांनी झेलला कॅरी केलं आणि महत्वाची विकेट देखील त्या ठिकाणी प्राप्त करण्यात आली. हनुमान देखील या चेंडूवरती होईल बाद. आता मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दयनीय अवस्था आपण या ठिकाणी पाहतोय बार्ने टीमची. थोडासा अडचणीत सापडलाय बार्ने संघ, परंतु या संकटातना बाहेर काढणार कोण, संकटमोचक कोण बनेल या मॅच मध्ये. बोला तयार. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न. कॉलिंग चांगलं आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. धाव फलकावरती धावा आहेत त्या एकूणच 5 धावा. 5 धावा
धापलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय मयूर आणि मनोज या दोन्ही फलंदाजांवरती आता दारोमदार आहे. चांगले बॅटिंग या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. मार्केवाडी गावचं हे मैदान आपण या ठिकाणी पाहतो आणि घरेलू मैदानावरती घरच्या मैदानावरती चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी त्यांची दिवसभरात राहिलेली आहे. या मॅच मध्ये देखील 3 विकेट गमावल्यात बार्नेट टीमनं. भूषणची चांगली गोलंदाजी आपण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलेली आहे. 2 विकेट त्याने प्राप्त केल्या, एक सांघिक विकेट प्राप्त केली आणि केवळ 5 धाबा त्याने पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये खर्ची केल्यात. बॉल तयार. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरचा अक्षय एके. चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. नंदू येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी त्याने डॉट बॉल टाकलेत. मयूरला आता संभ्रमात पाडणारी ही गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. विचार करण्यास भाग पाडणारी ही गोलंदाजी नंदूची आपण त्या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नंदू तयार. समोर टाकलं होतं, लालच दाखवलं, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाबींसाठी फलंदाज मयूरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धाबसंख्येवरती. बॉल तयार. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि फलंदाज मनोज मनोज या चेंडूवरती होईल बाद. न्यू बॅटर भास्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॉल तयार. नंदू पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप झालं आणि तिथून 2 धाबा कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 या धाबसंख्येवरती. या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज नंदून. एक षटकार जरूर आला मयूरच्या बॅट मधून. हा चांगला पटका होता, परंतु एलिव्हेशन नव्हतं. झेला त्या ठिकाणी पकडलं आणि महत्वाची विकेट. फलंदाज भास्कर देखील या चेंडूवरती होईल बाद. नवीन फलंदाज दिगंबर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 13 या धावसंख्येवरती. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये.
शेवटचं स्लॉक षटक बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज अक्षय अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं स्लॉक षटक त्याच्या हातामध्ये दिलंय. फटका चांगला ऑन साइड मध्ये. पहिल्या चेंडूवरती मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. दिगंबर आता ऑन स्ट्राईक असेल. 14 धावा ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. आणि चांगल्या चेंडूची पैकी पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी येईल डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते 14 या धावसंख्येवरती. बोला तयार. एज एज लागली आणि तदनंतर चेंडू थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाबींसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. बोला तयार. फलंदाज या ठिकाणी दिगंबर बाद होईल. धावच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट गमावली जाते. बॉल तयार. अक्षय मयूर ऑन स्ट्राईक वरती. चांगली चांगली गोलंदाजी पंचांचा, परंतु या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आणि तदनंतर अतिरिक्त वलन चेंडून घेतला आणि पंचांनी त्या ठिकाणी दंडित केलं. इट इज अ व्हाईट बॉल. चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून पुढे अक्षयला. हा ट्रॅकर त्याला पूल केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे प्रवीण आणि त्यानं जेलला या ठिकाणी पकडलं आणि महत्वाची विकेट या ठिकाणी मयूर या ठिकाणी होईल बाद. धावफलक स्थिरावेल ते 19 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर अरुण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगला फटका. एक धाव कंप्लीट. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं 20 धाबा धावफलकावरती आणि 21 धावसंख्येचं संरक्षण करायचंय ते बार्नेट टीमला आणि 21 धावसंख्येचा पाठलाग करायचंय द्वितीय सत्रामध्ये. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 21 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल मार्केवाडी टीमला. जो जिंकेल तो किमान किमान एका ट्रॉफीचा हकदार या स्पर्धेमध्ये होईल. किमान किमान मी तर म्हणेन सुपर 4च्या लढतीमध्ये खेळण्याची त्या संघाला संधी मिळेल. जो इथून पराभूत होईल त्याला पूर्ण 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आणि या मॅचमध्ये कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं कठीण, परंतु जर प्रयत्न चांगले झाले बार्नेट टीमच्या गोलंदाजांकडून तर या धावा देखील या मैदानावरती डिफेन्स ते करू शकतील. परंतु मार्केवाडी टीमची बॅटिंग लाईनअप आपण पाहिली स्ट्रॉंग आहे. कित्येक मैदानं त्यांच्या फलंदाजांनी गाजवली आहेत आणि या मैदानावरती देखील सकाळपासून अगदी भरीव काम त्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे. आणि त्याकरता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 21 धावसंख्येचं पाठलाग करणं जास्त अवघड नसेल मार्केवाडी टीमला.
फटका चांगला, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. 7 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 21 धावसंख्येचं करायचं होतं पाठलाग. स्विच चिटचा हा फटका, बॉल 1 टप्प्या अखेर जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. धावफलकावरती धाबा आहेत त्या 13 धाबा. 21 धाबा संख्येचं करायचं होतं पाठलाग. विजयासाठी अजूनही 8 धाबा संख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धाबा संख्येची गरज. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धाबा संख्येवरती. 7 धाबा संख्येची आता विजयासाठी गरज आहे. येणारे 11 बॉल आणि 7 धाबा संख्येची गरज. फटका फसला आणि विकेट देखील त्या ठिकाणी प्राप्त केली. चौदा धाबा धावफलकावरती. 7 धाबा संख्येची विजयासाठी अजून गरज आहे. शेवटचे आता 10 बॉल आणि 7 धाबा संख्येची विजयासाठी गरज आहे.
पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. समीकरण बदलेल. शेवटचे 9 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. हा इथून देखील कमबॅक करू शकेल बारणे संघ जर एकात 2 निर्धाव चेंडू अजून आले तर. पटका दमदार, उंचाई आणि लंबाई देखील तेवढीच. फलंदाज बंटीच्या बॅटमधून हा षटकार येतोय. आता एका धाबसंख्येची गरज आहे. शेवटचे 8 बॉल आणि 1 धाबसंख्येची गरज. आणि हा विजयी चौकार या ठिकाणी आपण पाहतोय आणि मार्केवाडी संघ ठरतोय या स्पर्धेमधील पहिला टॉप 4 मध्ये जाणारा